समस्त सदस्य साहेब आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। चला, दोन्ही संघ अर्थातच एक दहिवली संघ असेल आणि विरोधात असेल बोरगाव संघ। आपण विकेटवर जायचं दोन्ही संघाने, दहिवली आणि बोरगाव दोन्ही संघाने एकमेकांच्या समोर उजव्या आणि डाव्या बाजूला एका सरळ रेषेमध्ये उभं राहायचं आहे। आपण आता करूयात सुरुवात अर्थातच उद्घाटन सोहळ्याला। गणपती बाप्पाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आणि तदनंतर आपण मैदानाकडे विकेटचं उद्घाटन करणार आहोत। तदनंतर आपण टॉस करूया आणि नंतर राष्ट्रगीत आणि खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात होईल। दहिवली संघ पहा, बोरगाव संघ इथे उपस्थित आहे। आपणही मैदानामध्ये लगेच तातडीनं दाखल व्हा। हॅलो, चला, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथं उद्घाटन सोहळा होताना पाहायला मिळेल। सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं उद्घाटन पाहूयात। चला, मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आरंभिक विनंती करू। गणपती विद्यादया सागरा, अज्ञातवत हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ संस्कृती आहे। आपण त्या संस्कृतीचं अनावरण करत असताना गणपती बाप्पाचं हळदी कुंकवानं औक्षण, त्यानंतर अक्षतांचा औक्षण, श्रीफल वाढवून पुष्पहार वाहून खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या रम्य संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सन्माननीय आत्मारामजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला इथे होताना पाहायला मिळेल। गणपती बाप्पाचं पूजन केलं जात आहे, पुष्पहार वाहून, त्यानंतर हळदी कुंकवाचं औक्षण, त्यानंतर श्रीफल वाढून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात करून देत असताना या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच एक श्रीफल वाढून मी आत्मारामजी पाटील आपणाला विनंती करेन आपण सुरुवात करून द्यायची स्पर्धेची। 14 कला आणि 64 गुणांचा अधिपती गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक होत असतो। सातत्यानं 4 दिवस रात्री या स्पर्धेला निर्विघ्नपणे पार पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात। गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करूयात आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला करूयात सुरुवात। श्रीफल वाढवायचा आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या सन्माननीय अंबो मुंडे साहेब यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न करून देत असताना अंबो मुंडे साहेब यांच्या माध्यमातून आपण इथे उद्घाटन सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याला हातभार लावत असताना ही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। श्रीफल वाढून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा सुरुवात करून देत असताना बोला गणपती बाप्पा। त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहून श्रीफल वाढवायचा आहे। मी अंबू मुंडे साहेब जे या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांना विनंती करेन आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की। मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य विकेटकडे जाऊन आपण विकेटचं उद्घाटन करावं। दहिवली संघ अजूनही उपस्थित नाही आहे, एवढा लांबचा संघ येऊन इथे थांबला आहे। मी विनंती करेन दहिवलीचे प्रतिनिधी आहेत का? विशाल पाटील जरा बोलवा त्यांना आतमध्ये, विकेटवर आहेत तेवढे या। चला, बोरगाव संघ आपण विकेटवर एका सरळ रेषेमध्ये उभं राहा, कारण उद्घाटन आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ज्या मातीमध्ये खेळणार आहोत 4 रात्रीमध्ये, ज्या मैदानामध्ये आपण खेळणार आहोत त्या मातीला विनवणी करूया, त्या मैदानाला विनवणी करूया की कोणत्याही प्रकारची इजा दुखापत होऊ नये। त्यासाठी आपण गणपती बाप्पा चरणी ही साकडं घातलं। आता खऱ्या अर्थानं विकेटचं उद्घाटन करून देत असताना मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील।
चला, मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा आपल्या विकेटवर संपन्न होत असताना ग्रामपंचायतीचे समस्त सदस्य साहेब, त्यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब, त्यानंतर सरपंच साहेब यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मुख्य यष्ट्यांचं उद्घाटन येथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं उद्घाटन इथून आपल्याला पाहायला मिळेल. दिवसरात्रीय 4 दिवसरात्रीय क्रिकेटची स्पर्धा, भारतीय जनता पार्टी नारपोली पुरस्कृत सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक 2025. आजची पहिली दिवसरात्र ही स्पर्धा सुरुवात होत आहे. संध्याकाळचं प्रहार आहे आणि या पहिल्या दिवसरात्रीच्या स्पर्धेमध्ये एक पेन तालुक्यातील संघ आपण पाहाल, एक अगदी याच ग्रामपंचायतीमधला दहिवली संघ पाहाल, एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळतील. विकेटचं उद्घाटन नॉनस्ट्राईक यांच्या हस्त्यांचं उद्घाटन करावं अशी विनंती असेल मान्यवरांना. पहिली मॅच आहे. आयोजक 4 षटकांची असेल ना? 4 षटकांची मॅच असेल. 4 षटकांनी सुरुवात होईल. पहा, 4 आणि 3 या फॉर्मॅटमध्ये आपण मॅचेस खेळणार आहोत. सेकंड स्पेलचे पहिले मॅचेस 3 षटकांमध्ये खेळवले जातील. या गोष्टीची दक्षता घ्या आपण. आणि आपण पाहत आहात इथून मात्र सुरुवात होत असताना उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते विशाल पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून नॉनस्ट्राईक यांच्या यष्ट्यांचं उद्घाटन इथून केलं जात आहे. जबरदस्त क्रिकेट आणि या मैदानाचा इतिहास आहे. दरवर्षी मोठमोठ्या टुर्नामेंट्स दीपकदादा पाटील यांच्या नावानं सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिल्या जातात. यावेळेला आपण MLA आहेत, 2 आमदार आपण प्रशांतदादा ठाकूर, महेश शेठ बालदी यांचे बॅनर फोटो पाहायला अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत या मॅचेस आहेत. आणि 2 संघांमध्ये जर आपण विकेटचं उद्घाटन झालं असेल तर 2 संघांमध्ये आपण टॉस करावं. तर 2 संघांमध्ये आपण यानंतर टॉस पाहणार आहोत. दोन्ही संघांना पाहुण्यांनी शुभेच्छा द्यायच्यात. एक पाहुणा संघ आहे, पेण तालुक्यातील एक संघ आहे आणि अगदी घराच्या जवळ म्हणजे एकाच ग्रामपंचायतीमधील दहिवली संघ आपण इथे पाहाल. सध्याच्या घडीला दोन्ही संघ हा जो नवीन पाहुणा संघ आहे कशा पद्धतीने यावर्षी खेळतोय साधारण माहिती नाही आहे, परंतु दहिवली संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात करत असताना, आगाज करत असताना सुरुवातीच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं आपण. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात करून देत असताना एका सरळ रेषेमध्ये उभे राहा दहिवली संघ प्लीज. दहिवली संघ जरा उद्घाटन झाल्यानंतर दुकानामध्ये टॉस केला जाईल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहाल की इथे उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना विकेटचं उद्घाटन जर संपन्न झालं असेल तर आयोजकांना विनंती असेल की 2 संघांमध्ये आपण टॉस करावं. दोघांमध्ये टॉस करायचं आहे. पहा, 4 षटकांची मॅच असेल. 4 गोलंदाज, 1 पॉवर प्ले, कंपल्सरी चेसिंग. अजून मैदानामध्ये काय ॲडिशनल नियम ॲड केले असतील आयोजकांनी तर पंचांकडून आपण समजावून घ्यायचे आहेत. टॉस झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल. दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी आम्हाला लगेच टॉस बॉक्समध्ये इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. यस, टॉस कोण जिंकतोय पाहायचं आहे.
पेन बोरखार मला तर वाटतंय हा संघ जिंकला आहे टॉस. अभिनंदन. आता राष्ट्रगीत होणार आहे. जो जिथे असेल त्यांनी तिथे उभं राहायचं आहे. पहा राष्ट्रगीत आहे. माझा आवाज प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोचत असेल. जो जिथे असेल त्यांनी तिथे उभं राहायचं आहे. डोक्यावरची कॅप रिमूव्ह करायची आहे. राष्ट्रगीत आहे. इकडे कॅमेराच्या खाली 2 बसलेले आहेत. प्लीज जरा ब्लॅक स्क्रीनच्या समोर जरा उभं राहा. राष्ट्रगीत आहे. जनगण मन भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांचं मनापासून स्वागत. विनंती असेल आयोजकांना. यस बॉल एक बॉल द्यायचं मैदानामध्ये. उद्घाटनीय बॉल फेकला जाईल. त्यानंतर आयोजकांना विनंती असेल सन्मानपूर्वक मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे. ऑफिशियल पंचांमध्ये आमचे वाघमारे सर, दीपक पाटील, द्वारकानाथ चोरगे सर असतील. या सगळ्यांचं आपण या स्पर्धेला त्यांनाही शुभेच्छा देऊयात. कारण खूप मोठी भूमिका असते त्यांची आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांची भूमिका पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात होण्या अगोदर बुरखाल संघ आपला एक 12वा खेळाडू माझ्यापर्यंत पोचवा. आणि दहिवली संघ टॉस जिंकलाय. बोरगाव संघ, पेन बोरगाव माफ करा, बोरगाव संघ टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे? फिल्डिंग आहे. चला मॅचला सुरुवात करण्या अगोदर जे नियम आहेत ते आपण समजून घ्या. 4 षटकांची मॅच असेल. 4 गोलंदाज, 1 पॉवर प्ले, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्या 3 षटकं संपणं गरजेचं आहे. अन्यथा 1 प्लेअर आतमध्ये घेतला जाईल 30 यार्ड सर्कलमध्ये. या सगळ्या गोष्टीची आपण जाणूनपूर्वक येथे नोंदणी करून घ्यावी. ऑफिशियल 3 अंपायर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चला दहिवली संघ लगेच मैदानाच्या बाहेरून आपले फिल्डिंग आहे. बोरगाव संघ आपली फिल्डिंग आहे. मैदानामध्ये दाखल व्हा लगेच. चला मैदानामध्ये लगेच जा. कारण डे नाईट स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं 5ला तरी किमान बॉल पडणं आवश्यक होतं. परंतु आता या आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण नाईटच स्पर्धा होतील. कारण जवळजवळ 6:30 झालेली आहेत. अजूनही मॅचला सुरुवात नाही आहे. चला आतमध्ये मैदानामध्ये पेन बोरगाव संघ लगेच मैदानामध्ये दाखल व्हा आणि एक 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा लगेच. मोरिया बोरगाव विरोधात दहिवली संघ असेल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाईल. यस 4 व्हीलर ज्या आहेत 4 चाकी गाड्या आता बाहेर काढा कारण मॅचला होती सुरुवात. चला स्कोरर कोण आहे? दहिवली संघ एक 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा लगेच. आणि आपल्या प्लेइंग 11चा सगळ्या स्क्वॉडला घेऊन आपल्या डगआउटमध्ये बसायचं आहे. तुम्हाला बसण्यासाठी खेळाडू कक्ष बनवला आहे.
त्या खेळाडू कक्षामध्येच आपण बसायचं आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. ज्या 4 व्हीलर्स आहेत त्या मैदानाच्या बाहेर आता काढाव्यात अशी विनंती असेल पाहुण्यांना. अच्छा दिवस रात्री क्रीडा स्पर्धेची पहिली मॅच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2K25 2025चं हे जबरदस्त पर्व. कित्येक वर्ष 2017 साली आय थिंक या मैदानाने सुरुवात केलेली क्रिकेटला आणि आज 2025 हा साल उजळला आहे. दीपकदादा पाटील यांच्या नावानं सातत्यानं नवनवीन क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन. याच वर्षी आपण या विभागातली सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा चालीगाव प्रीमियर लीग याच मैदानावर पाहिलीत. याच आयोजकांनी ती ऑर्गनाईज केलेली आणि सध्याच्या घडीला आपण पाहत आहात सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी. चेरोबा दहिवली आणि